पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्चला आयोजित केलेली आहे. या मोहिमेची पूर्वतयारी व यशस्वीतेसाठी टास्क फोर्स समिती सभा आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली 26 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये नवजात अर्भकापासून ते 5 वर्षाखालील सर्व पालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. गेली 24 वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे व अथक परिश्रमामुळे भारतामध्ये जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. मार्च 2014 मध्ये भारत देशास पोलिओ निर्मूलन प्रमाणपत्र मिळाले. तरी सुद्धा खबरदारी म्हणून 3 मार्च 2024 पासून नवजात अर्भकापासून ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना यापूर्वी त्यांना दिलेल्या लसीच्या मात्रांचा विचार न करता पोलिओ लसीची मात्रा द्यावयाची आहे. प्रत्येक लाभार्थ्यापासून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणारी ही लोकाभिमुख मोहीम आहे. शहरामधील लाभार्थ्यापासून तात्पुरत्या वसाहती, स्थलांतरित वसाहतीमधील लाभार्थी, झोपडपट्टी, बांधकाम, वीटभट्ट्या इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनाही सेवा मिळेल असे नियोजन करण्यात येत आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम 13 शहरी आरोग्य केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. अमरावती शहरात एकूण लोकसंख्या 7,43,593, एकूण लाभार्थी 67,654, एकूण पल्स पोलिओ बूथ संख्या 320, मनुष्यबळ 837 प्लस बूथ सुपरवायझर 65, एकूण बूथवरील कार्यकर्ते 897 एवढी निश्चित करण्यात आली आहे. या सभेमध्ये 3 मार्च 2024 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना 2 थेंब पोलिओ द्यावयाचे असून 100% काम करणे अपेक्षित आहे. तसेच 2 तारखेला मनपा शाळेतील मुलांची राष्ट्रीय पल्स पोलिओ रॅली काढण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले आहे. तसा पल्स पोलिओ दूध विद्यार्थ्यांना म्हणावं ते पत्र तयार करताना हेडमास्टरला देताना आणि तुमच्या एरियामध्ये जनजागृती करावी. दररोज सकाळी रॅली 2 मार्चला रॅली काढावी हे पत्र तयार करा आणि त्याच्यानंतर 2 मार्चला रॅली शिवाय अजून तुम्ही हे करता विद्यार्थ्याचं हे तर झालेलंच आहे. आणि पल्स पोलिओ किती झाले शिक्षकामार्फत हेडमास्टरनी दररोज प्रार्थनेला घ्यावं 3 आणि वर्ग शिक्षकांनी हजेरी झाल्यानंतर तिथं सुद्धा हे नमूद करावं वर्गामध्ये. ते 4 मुद्दे तुमच्या पत्रात दिले पाहिजे. जसं इकडे मी डॉक्टरना देताना तुमचं वेगळं पत्र सांगितलं, तुम्ही लक्ष द्यायला व्हॉट टू आय वॉन्ट टू राईट इन दॅट लेटर. वर खाली सगळंच राहील पण मधला एक पॅराग्राफ चेंज होईल. या दृष्टीने थोडंसं हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग NGOला देताना वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते नेहमीच लोकसेवा करता, लोक स्वतःचे पैसे खर्च करून करता. इथं तर पैसे खर्च करायची आवश्यकता नाही, फक्त जनतेला सेवा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी एक तुमचं एखादा चांगला रॅली करता येते का किंवा एखादं वाहन चांगलं सजवता येईल का, संयुक्त विद्यमानाने सजवू म्हणा, एखादं बाळाचं सगळं हे घेऊन. आणि घंटागाडीवर पोस्टर तुमचे उद्या सकाळी लागले, आजच लागले पाहिजे. उद्या सकाळी घंटागाडीवर पोस्टर आजपासून दिसले पाहिजे. बचत गटांमार्फत नागरिकांच्या घरोघरी जाऊन पल्स पोलिओबाबत माहिती देण्याचे निर्देश दिलेत. अंगणवाडी वर्कर, NGO शिक्षण विभाग, NULM विभाग, IMA, NIMA, म्हाडा, रोटरी मार्फत नागरिकांना पल्स पोलिओबाबत माहिती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत डॉक्टर ठोसर यांनी मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केलेत व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बूथचे व गृहभेटी देणाऱ्या टीमचे नियोजन कसे करावे याबाबत सूचना दिल्यात. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SR ठोसर, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यासोबतच सर्व डॉक्टर उपस्थित होते.